तर हाय मित्रांनो, धाका कापूस खुरपीते कारण सारखा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे खुरपायला पण गवत जास्त झाले आणि आज तर लय चिखल आहे तरी पण खुरपीते कारण थांबलं तर मग आता उडीद पण काढायला आलाय म्हणून आता तसंच खुरपीते पावसात लय चिखल आहे बघा असं एकदम. तरी आता हे 2 पाता लावल्या आता इकडनं घेऊन गेले तिकडं म्हणजे 2 पाता झाल्या आता म्हणजे 4 काकऱ्या. तर हे बघा असं खुरपीला येतं पावसात मी कारण वरून पाऊस तर चालूच झाला लगेच पण तरी पण खुरपीते कारण काय पर्यायच नाही त्याला गवत पण जास्त झाले जरा. तरी बघा कांग्रेज आणि ते लयच झाले गवत कारण जास्त गवत झाले त्याच्यामुळं तर काही हेच करता येणार म्हणून खुरपीते कापूस आता. आणि अजून म्हणजे लय मठ राहिला आहे आता खुरपायचा पाऊस पण यायला लागला आता कारण आता हे एवढं झालं आहे कापूस झाला आहे. आणि त्यात सीताफळीचे झाडे थोडे 10-12 ठेवलेले आहेत जास्त काही झाडं नाही तर थोडेच म्हणजे बघा खुरपीत असं पाऊस पण सुरू झाला कारण पावसाला पण दमच निघा नाही कसं खावं काय माहिती कापसात. आणि एवढा चिखल आहे पण ह्या चिखलात खुरपावं लागते आता कारण पर्यायच नाही शेतकऱ्याला. आणि जनावरांची पण लय हाल आहे ना कारण पाऊस सारखं सुरू असल्यामुळे त्यांना खायला पण काही भेटाना. रोजच पाऊस येते बघा झाला चालू पाऊस आता यायला लागलाय कारण आता घरीच पळावं लागेल कारण हे एवढं 2च हे एवढं खुरपायचं झालं हे असं. तर हे बघा का एवढं खुरपीला लगेच पावसाने पण लगेच सुरू केले कारण आता खालून चिखल आणि वरून पाऊस त्याच्यामुळे ते सर्द्या पण जास्त व्हायला लागल्यात ना. तरी बघा आमचा कापूस असा आलाय आणि हे ते झाडे सीताफळीचे ते बघा झाडं कसे हे बघा असे झाड येतं झाडं छान आले त्यावेळेस कारण कापूस पण उशिरा लावून पण चांगला आलेला आहे कारण छान आहे कापूस पण आता गवत झाले आता तेच काय करावं पण लय सुरू झालं आता कारण शेतकऱ्यांनी कसे कामं करावं हेच काय कळा नाही. यात गवत तितकंच झाले आणि पाऊस पण काही कुठले कामं पण करून द्यायना. तरी बघा असं गवत झाले शेतकऱ्याला लय गवत झाले त्याच्यामुळे काय खावं नाही तर पावसाने कसं सुरू केलं आहे याला कारण नागतून बांड्याशिवाय तर खुरपीच येत नाही. मच्छर पण एवढं चावतं की विचारायची सुईच नाही इतकंच बारीक छोटं छोटं मच्छर आहे आणि ते चावलं ना एवढी आग होती ना की विचारूच नका. तरी बघा असं कापूस आहे त्यात इतकं मच्छर आहे पण आता खुरपील्याशिवाय पर्यायच नाही ना कारण शेतकऱ्याला काय कुठलाच गोष्टीचा पर्याय नाही केल्याशिवाय. तरी बघा पाऊस यायला लागला आता लईच जाते घरी आता कारण थांबून पण काही हेच नाही ना वरून पाऊस आणि थोडं खालून गार त्याच्यामुळे तर हे पण होत नाही. ते बघा किती आभाळ आले एकदम.